Hello friends, I am Umesh Surgage, lecturer at SPM Polytechnic, कुमटे, सोलापूर. जर तुम्ही लास्ट व्हिडिओ घेतलात तर लास्ट व्हिडिओमध्ये मी आपला जो कोर्स आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग अँड मेजरमेंट या कोर्सबद्दल ब्रीफ इंट्रोडक्शन दिलेलं आहे. तर त्या व्हिडिओमध्ये आपण हा जो कोर्स आहे तो फायनल एक्झामला किती मार्कासाठी आहे, यात कोणकोणते चॅप्टर आहेत, त्या चॅप्टरमध्ये आपल्याला नेमकं काय शिकायचं आहे आणि ते चॅप्टर MSBTसाठी किती मार्क्सचा वेटेज आहे चॅप्टर्सना, याच्याबद्दल मी तुम्हाला ब्रीफमध्ये इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा जो कोर्स आहे तर त्याचा पहिल्या चॅप्टरची सुरुवात करणार आहोत. जर तुम्ही बघितलं पहिला चॅप्टर कोणता आहे तर पहिल्या चॅप्टरचं नाव आहे इंट्रोडक्शन टू मेजरमेंट. तर इंट्रोडक्शन टू मेजरमेंट पहिला टर्म आहे मेजरमेंट. व्हॉट इज मीन आहे मेजरमेंट. जर समजा तुम्ही एखाद्या किराणा शॉपमध्ये गेलात आणि किराणा शॉपमध्ये जाऊन 1 किलो साखर तुम्ही जर दुकानदारास सांगितलं की पॅक करायला 1 किलो साखर, तर दुकानदार काय करेल, तो त्याच्याकडे जो 1 किलो ग्रॅमचा स्टँडर्ड जो बाट असेल किंवा वेट असेल तो तराजूच्या एका साईडमध्ये ठेवेल, म्हणजे एका बाजूमध्ये ठेवेल, आणि दुसऱ्या बाजू जो अननोन क्वांटिटीमध्ये साखर आहे तो ॲड करत जाईल. आणि ज्यावेळी ते दोन्ही एक समान होईल म्हणजे इक्वल होईल त्यावेळी तो तुम्हाला तो साखर पॅक करून देईल आणि म्हणेल की तो 1 kgचा आहे. जर तुम्ही एंटायर प्रोसेस बघितलात तर तुम्हाला असं कळून येईल की दुकानदार नेमकं काय केलं तर तो एका तराजूच्या एका साईडमध्ये एक नोन स्टँडर्ड म्हणजे त्याला जी व्हॅल्यू माहीत होती 1 kg म्हणजे किती, तो एका ठिकाणी ठेवला होता. आणि दुसऱ्या साईडमध्ये तो अननोन साखर म्हणजे त्याला माहीत नव्हता की 1 किलो म्हणजे किती साखर असणार, तो कम्पेअर केला आणि तो पॅक करून दिला. तर मेजरमेंट म्हणजेच हाच तो प्रोसेस आहे. म्हणजे मेजरमेंट म्हणजे काय, मेजरमेंट इज नथिंग बट इट इज द प्रोसेस ऑफ कम्पॅरिझन. मेजरमेंट इट इज द प्रोसेस ऑफ कम्पॅरिझन ऑफ अननोन क्वांटिटी किंवा अननोन फिजिकल क्वांटिटी विथ नॉन रेफरन्स स्टँडर्ड. म्हणजे एखादी अननोन क्वांटिटीला नोन क्वांटिटीशी कम्पेअर करणं यालाच म्हणतात मेजरमेंट. तर यामध्येही दुकानदार तसंच केलं की एक अननोन क्वांटिटीला एखादी नोन क्वांटिटीशी कम्पेअर केलं तर यालाच म्हणतात मेजरमेंट. जर मी तुम्हाला म्हणलो तुम्ही डे टू डे लाईफमध्ये जर बघितलात तर नंबर ऑफ थिंग्स तुम्ही मेजर करत असता. जसं की जर तुम्हाला एखाद्या भागचं लेंथ मोजायचं असेल तर तुम्ही काय करणार, एक भाग असेल त्याचा लेंथ मोजायचं असेल तर तुम्ही एक स्केल घ्या, त्याच्या बाजूला लावणार, त्यावरती रिडिंग्स असणार आणि तुम्ही कम्पेअर करणार ते रिडिंग्स कम्पेअर करून तो किती लेंथचा आहे ते तुम्ही सांगू शकणार. यालाच म्हणतात मेजरमेंट. हे झालं सिम्पल डेफिनेशन मेजरमेंटचा. तर मेजरमेंट जेव्हा करत असतो तर त्यावेळी 2 रिक्वायरमेंट असतात मेजरमेंटचे, ते महत्त्वाचे असतात. फॉर अ गुड रिझल्टसाठी 2 महत्त्वाचे मेजरमेंट असतात. ते म्हणजे फर्स्ट जो मेजरमेंट असतो रिक्वायरमेंट ऑफ मेजरमेंट आहे तो म्हणजे द स्टँडर्ड मस्ट बी ॲक्युरेटली नोन अँड इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड. म्हणजे काय हो, म्हणजे तुम्ही कम्पेअर करण्यासाठी जे स्टँडर्ड यूज करत आहात, जसं की या एक्झाम्पलमध्ये तुम्ही एक स्टँडर्ड यूज केला कम्पेअर करण्यासाठी, हा जो स्टँडर्ड तुम्ही यूज करत आहात तो ॲक्युरेट असायला पाहिजे आणि तो इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड असायला पाहिजे. म्हणजे काय, जर तुम्ही जर स्टँडर्ड तुम्ही जर दुसऱ्या दुकानात गेला तर तो स्टँडर्ड तिथंही 1 kg म्हणजे एवढाच वेट असतो. म्हणजे तो सगळीकडं तो स्टँडर्ड ॲक्सेप्टेड असायला पाहिजे आणि तो ॲक्युरेट असायला पाहिजे. सेकंड रिक्वायरमेंट जर तुम्ही बघितलात तर सेकंड रिक्वायरमेंट आहे द अप्रोच अँड द एक्सपेरिमेंटल प्रोसिजर अडॉप्टेड फॉर द कम्पॅरिझन मस्ट बी प्रोबेबल. म्हणजे तुम्ही जे कम्पॅरिझनचं प्रोसेस यूज करत आहात किंवा जे मेथड तुम्ही यूज करत आहात तो मेथड सक्षम असायला पाहिजे. हे झाले मेजरमेंटचे 2 रिक्वायरमेंट. आता जर नेक्स्ट पॉईंटमध्ये बघितलात तर टाईप्स ऑफ मेजरमेंट.
मेथड किंवा टाईप्स ऑफ मेजरमेंट किंवा मेथड ऑफ मेजरमेंट. तर टोटल 3 टाईपचे मेजरमेंट आहेत. पहिला आहे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट मेजरमेंट, सेकंड आहे प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी मेजरमेंट, आणि थर्ड आहे कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट टाईप मेजरमेंट. तर आपण स्टेप वाईज बघत जाऊ. पहिला जो आहे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट मेजरमेंट. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट मेजरमेंटमध्ये जर तुम्ही बघितलं डायरेक्ट मेजरमेंट म्हणजे काय, तर जर तुम्ही डेफिनेशन बघितलात, दी व्हॅल्यू ऑफ द क्वांटिटी टू बी मेजर्ड इज ऑब्टेन्ड डायरेक्टली विदाउट नेसेसरी टू कॅरी आउट दी सप्लिमेंटरी कॅल्क्युलेशन्स. म्हणजे जर तुम्हाला एखादी क्वांटिटी जर मेजर करायचं असेल तर तुम्ही त्या अननोन क्वांटिटीला एखादी नोन क्वांटिटीशी कम्पेअर केला डायरेक्टली, आणि तुम्हाला जर त्याचा मेजरमेंट रिझल्ट जर भेटला, म्हणजे तुम्हाला जे रिझल्ट पाहिजे होतं ते डायरेक्ट भेटला, तर त्याला म्हणायचं डायरेक्ट मेजरमेंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं तर सपोज समजा तुम्ही एक वर्नियर कॅलिपरनी एकाचं लेंथ मेजर करत आहात, तर प्रोसिजरमध्ये काय असणार, तुम्ही अननोन क्वांटिटीला वर्नियर कॅलिपरमध्ये म्हणजे जॉच्या दोन्ही एंडला तो अननोन क्वांटिटी लावणार आणि तुम्हाला रिझल्ट भेटेल. म्हणजे यात तुम्ही कोणत्याही एक्सटर्नल कॅल्क्युलेशन केलेलं नाहीत, तुम्हाला डायरेक्टली आन्सर भेटला. तुम्हाला जर मी म्हणलो की एखाद्या स्टील बारचं लेंथ मोजा, तर तुम्ही काय करणार, तर एक स्टीलची तुम्ही स्केल घेणार, तर त्याच्या एका एंड ते दुसरा एंड या दोघांमधलं डिस्टन्स मोजणार आणि तुम्ही आन्सर सांगणार की एवढा लेंथचा तो स्केल आहे. तर त्यालाच म्हणायचं डायरेक्ट मेजरमेंट. म्हणजे यात तुम्ही एक्सटर्नली काय कॅल्क्युलेशन्स केलेलं नाहीत. किंवा फॉर एक्झाम्पल अजून एक जर बघायचं झालं, जर समजा मी तुम्हाला म्हणलो की एखाद्या ऑब्जेक्टचं वेट मोजायचं आहे, आपल्याकडे एखादी वस्तू आहे तर त्याचं वेट मोजायचं आहे, तर तुम्ही ते एखाद्या डायरेक्टली एका वेट स्केलवरती जर ठेवलात आणि तुम्हाला डायरेक्ट काय भेटेल व रीडिंग भेटेल किती वेटचं आहे, मग ते झालं डायरेक्ट मेजरमेंट. आता इनडायरेक्ट मेजरमेंट म्हणजे काय, इनडायरेक्ट मेजरमेंटमध्ये जर तुम्ही द व्हॅल्यू ऑफ द क्वांटिटी इज ऑब्टेन्ड फ्रॉम मेजरमेंट कॅरीड आउट बाय द डायरेक्ट मेथड टू अदर क्वांटिटी कनेक्टेड विथ दी क्वांटिटी टू बी मेजर्ड बाय दी अननोन रिलेशनशिप. म्हणजे काय, जर सिम्पल मग सांगायचं झालं, जर तुम्ही एखाद्या अननोन क्वांटिटी जर तुम्ही मेजर करत असाल, तर पहिला तुम्ही दुसऱ्या एखाद्या वेगळ्या फॉर्मॅटमध्ये तो मेजर केलात आणि त्या फॉर्मॅटला तुम्ही कन्वर्ट अजून एका वेगळ्या स्केलमध्ये केलात, तर त्यालाच म्हणायचं इनडायरेक्ट मेजरमेंट. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं, तर सपोज समजा मी तुम्हाला म्हणलो की एखाद्या ऑब्जेक्टचं तुम्हाला वेट मोजायचं आहे, तुम्हाला एखाद्या ऑब्जेक्टचं मी वेट मोजायला सांगितलं आणि तुम्हाला मी असं सांगितलं की माझ्याकडे वेट मोजायचा जो स्केल आहे तो नाही आहे, तर तुम्हाला मेजरमेंट करायचं आहे त्याचा वेट किती आहे त्या ऑब्जेक्टचा. पण मी तुम्हाला सांगताना सांगितलो की तो ऑब्जेक्टची डेन्सिटी दिलो मी तुम्हाला, त्या ऑब्जेक्टची डेन्सिटी मी तुम्हाला दिलो, तर तुम्ही काय करणार हो, तो ऑब्जेक्टचा पहिला व्हॉल्यूम काढणार, म्हणजे त्याचा लेंथ, त्याची हाईट, त्याची विड्थ, ते तिन्ही काढणार आणि त्या तिन्हींचं मल्टिप्लिकेशन करणार, तुम्हाला व्हॉल्यूम भेटेल. आणि व्हॉल्यूम मल्टिप्लाय विथ तुम्ही डेन्सिटी करणार, मी डेन्सिटी तुम्हाला त्या मटेरियलचं मी दिलेलं आहे, मग तुम्हाला काय भेटेल हो, वेट भेटेल का. म्हणजे तुम्हाला माहीत आहे की डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन वेट अपॉन व्हॉल्यूम, स्पेसिफिक डेन्सिटी जर तुम्ही बघितलात, जर व्हॉल्युमॅट्रिक डेन्सिटी जर तुम्ही बघितलात, तर तुम्हाला यावरून कळेल की म्हणजे यामध्ये आपण एक्सटर्नल कॅल्क्युलेशन्स केलेला. म्हणजे तुम्ही पहिला लेंथ, हाईट, विड्थ मोजलात, त्यांचं मल्टिप्लिकेशन केलात, व्हॉल्यूम भेटला आणि पुन्हा तर मल्टिप्लिकेशन तुम्ही डेन्सिटीशी केला, मग तुम्हाला त्याचा वेट भेटला. म्हणजे तुम्हाला एक्सटर्नली कॅल्क्युलेशन्स करावे लागले, तर त्याला म्हणायचं इनडायरेक्ट मेजरमेंट. हे झालं डायरेक्ट अँड इनडायरेक्ट मेजरमेंट. जर तुम्ही सेकंड टाईप्स बघितला तर प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी मेजरमेंट. प्रायमरी मेजरमेंट म्हणजे काय, in the primary mode the value of the physical parameter is determined by the comparing directly with the reference standard. म्हणजे काय हो, जर तुम्हाला एखाद्या पॅरामीटरचं, फिजिकल पॅरामीटरचं, तो लेंथ असेल किंवा वेट असेल त्याचा किंवा टेम्परेचर असेल, जर तुम्हाला मेजर करायचं असेल, तर त्या अननोन क्वांटिटीला तुम्ही डायरेक्टली नोन क्वांटिटीशी डायरेक्टली कम्पेअर केलात आणि मेजर केलात, तर त्याला म्हणायचं प्रायमरी मोड.
म्हणजे मी तुम्हाला म्हणलो की मला एक स्टील बारचा लेंथ मोजायचा आहे, तर तुम्ही काय करणार, स्केल घेणार, त्याच्याशी कम्पेअर करणार, एक स्टील बार असेल त्याच्या भावतीच तुम्ही स्केल घेणार, एका एंड ते दुसऱ्या एंडचं डिस्टन्स बघा आणि तुम्ही मेजर करणार. हे झाला प्रायमरी मोड. म्हणजे यामध्ये तुम्ही जे मेजर केलेलं युनिट आहे ते तुम्ही दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेलं नाही आहे. जे तुम्ही मेजर केलं आहे ते त्याच फॉर्ममध्ये आहे. जर तसं जर झाला प्रायमरी मेजरमेंट. सेकंडरी मेजरमेंट म्हणजे काय आणि टर्शरी मेजरमेंट म्हणजे काय. सेकंडरी and tertiary measurement are the indirect measurement involves one transmission are called a secondary measurement and those involves two conversion is called a tertiary measurement. म्हणजे काय हो, जर तुम्ही एखादं मेजरमेंट केला आणि तुम्हाला एखादी रीडिंग भेटली, त्या रीडिंगचं कन्वर्जन दुसऱ्या फॉर्ममध्ये केलात तर एक ट्रान्सफॉर्मेशन झालं तर त्याला म्हणायचं सेकंडरी. आणि जर तुम्ही पुन्हा एका वेगळ्या फॉर्ममध्ये जर पुन्हा कन्वर्जन केलात तर त्याला म्हणायचं टर्शरी. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर तुम्ही मॅनोमीटर बघितला असाल. मॅनोमीटर कशाला यूज करतात तो, तर प्रेशर मेजरमेंट करण्यासाठी मॅनोमीटर यूज करतात. मॅनोमीटर, एक मिनिट, जर तुम्ही मॅनोमीटर बघितलात तर तुम्ही मॅनोमीटरच्या साहाय्याने तुम्ही प्रेशर मेजरमेंट करता. तुम्हाला मोजायचं आहे प्रेशर, तुम्हाला एकच मिनिट, तर तुम्ही जर मॅनोमीटर बघितलात तर मॅनोमीटरच्या साहाय्याने तुम्ही प्रेशर मेजरमेंट करू शकता. पण कसा हो, इन फॉर्म ऑफ लेंथ. म्हणजे जेवढा काही फ्लूड आहे यात तो किती हाईटवरती चढला, सपोज समजा तो एच हाईटपर्यंत तो डिस्प्लेस झाला इथं, तर तुम्ही काय करणार हो, प्रेशर इज इक्वल टू रो जी एच. म्हणजे रो म्हणजे डेन्सिटी, जी म्हणजे ग्रॅव्हिटी आणि एच म्हणजे तो हाईट जो तो राईज झाला, तो लिक्विड जे आहे तो राईज झाला. म्हणजे तुम्ही प्रेशर इन फॉर्म ऑफ लेंथ मोजालात. म्हणजे प्रेशर इज कन्वर्टेड इंटू लेंथ. म्हणजे एक पॅरामीटर तुम्ही दुसऱ्या पॅरामीटरमध्ये, दुसऱ्या फिजिकल पॅरामीटरमध्ये कन्वर्ट केलात तर त्यालाच म्हणायचं सेकंडरी. आणि सपोज समजा मी जर आता इथं थोडं ॲडिशन म्हणून जर समजा मी इथं एक फ्लोटिंग डिव्हाइस ठेवलेलं असेल, एकच मिनिट, जर मी तर सपोज समजा मी ते एक फ्लोटिंग डिव्हाइस ठेवलो, इथे मी एक फ्लोटिंग डिव्हाइस ठेवून ते एका पॉइंटरला मी कनेक्ट केलो आणि मी जर ते रिंग इन फॉर्म ऑफ अँग्युलर मोशनमध्ये घेतलं तर काय होणार गो, म्हणजे मी लेंथचा कन्वर्ट मी पुन्हा डिफ्लेक्शनमध्ये केलो, अँग्युलर डिस्प्लेसमेंटमध्ये. म्हणजे ऑलरेडी लेंथ जे होता तो सेकंडरी होता आणि त्याचा कन्वर्ट मी पुन्हा अजून एका फॉर्ममध्ये केलो अँग्युलर, म्हणजे तो टर्शरीमध्ये केलो. यालाच म्हणायचं टर्शरी मेजरमेंट. आता जर तुम्ही नेक्स्ट बघितलात तर थर्ड टाईप आहे कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट टाईप. कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट टाईप म्हणजे मध्ये जर कॉन्टॅक्ट टाईप बघितलात तर वेअर दी सेन्सिंग इलेमेंट ऑफ द मेजरिंग डिव्हाइस हॅज कॉन्टॅक्ट विथ द मीडियम whose character are be measured. म्हणजे सेन्सिंग एलिमेंट जो मेजरमेंटचा असतो तो डायरेक्टली एखाद्या ऑब्जेक्टशी डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये जर ठेवला आणि जर आपण ते पॅरामीटर जर मेजर केला तर त्याला म्हणायचं कॉन्टॅक्ट टाईप मेजरमेंट. म्हणजे सपोज समजा मला एखाद्या बॉडीचं टेम्परेचर मेजरमेंट करायचं असेल आणि मी आपले जे रेग्युलर थर्मोमीटर आहेत तो थर्मोमीटर मी आणून त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आणलो आणि रीडिंग घेतलो, जे मेजरमेंट केलो, तर त्याला म्हणायचं कॉन्टॅक्ट टाईप मेजरमेंट. नॉन कॉन्टॅक्ट टाईप मेजरमेंट म्हणजे काय, वेअर द सेन्स डज नॉट कम्युनिकेट फिजिकली विथ द मीडियम. म्हणजे मी तो जो मेजरमेंट डिव्हाइस आहे तो डिव्हाइस मी त्या अननोन क्वांटिटीशी डायरेक्टली फिजिकली कॉन्टॅक्टमध्ये आणणार नाही, तर तरीही मी मेजरमेंट करू शकतो, तर त्याला म्हणायचं नॉन कॉन्टॅक्ट टाईप मेजरमेंट. तुम्ही जर बघितलात की सध्याचं जे थर्मोमीटर आपण यूज करत आहोत कोविडमुळं, ते नॉन कॉन्टॅक्ट टाईप मेजरमेंट आहे. म्हणजे आपण ते डायरेक्ट बॉडीशी कॉन्टॅक्टमध्ये ठेवत नाही, पण बॉडीच्या थोड्या दूरच्या अंतरावरती म्हणजे नॉन कॉन्टॅक्टमध्ये ठेवून आपण आपली जे बॉडीची टेम्परेचर आहे ती मेजर करतो, तर त्याला म्हणायचं नॉन कॉन्टॅक्ट मेजरमेंट. तर आजच्या या व्हिडिओमध्ये बस एवढंच. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण टाईप्स ऑफ इन्स्ट्रुमेंट म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट बघणार आहोत. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू.